हाय, हॅलो, नमस्कार. उर्मिलाज ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. तर आता सकाळचे 8:30 वाजले. मी स्वयंपाक करते. भाकरी पण झाल्या, माझ्या चपात्या पण झाल्या, त्यानंतर भाजी करते. तर आज घरामध्ये भाजीला काहीच नाही आहे. तर काय भाजी करावी हा मोठा प्रश्न आहे. तुम्हा सर्वांना बी तोच प्रश्न पडत असेल, घरात भाजीला काही नसलं तर काय भाजी करायची. तर मी आता मसाल्याची भाजी करते. तर त्यासाठी हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या आहे. मी काय भाजी करणार आहे हे बघण्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर चला आता मी काय भाजी करते ते तुम्हाला दाखवते. तर त्यासाठी मी हिरव्या मिरच्या 3-4 भाजून घेतल्या आहे. त्यानंतर खोबरं, लसूण, अद्रक भाजून घेते. तर लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खोबरं, लसूण आणि अद्रक. हे बघा लालसर झालं आहे, काढून घेऊ. त्यानंतर मी चुलीमध्ये कांदा भाजलेला आहे. जी काळी रातींवरची ती काढून घेतली. त्यानंतर मधला कांदा भाजून घेते परत तव्यावर तेल टाकून. लालसर भाजून घ्यायचा आहे. कांदा पण लालसर झाला आहे, तो काढून घेते. त्यानंतर मी बाजरीचं पीठ भाजते. तर बाजरीचं पीठ हे ना भाजीला आमच्याकडे घालत असतात मसाल्याच्या भाजीला. तर या पिठानं आहे ना भाजीला एकदम घट्टपणा येतो आणि चव पण एकदम छान लागते. तर बाजरीचं पीठ पण भाजून झालं आहे. त्यानंतर आता आपण फोडणी करायला घेऊ. तर मी सर्व मसाले हे वाटून घेतले. आता हा सर्व मसाला आपण तळून घेऊ. तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचा आहे मसाला. चांगलं तेल सुटलं की त्यामध्ये आपण मसाले ॲड करू. 1/2 चमचा हळद टाकले, 1 चमचा लाल तिखट टाकले, 4 चमचे काळा तिखट टाकले. काळा तिखट फिक्कं आहे माझं, त्यामुळं मी 4 चमचे टाकले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका. तर आमच्याकडे ना ह्या भाजीला पाटवड्या म्हणत्या. तुम्ही करता ती वेगळी पद्धत आहे, आम्ही करतो ती वेगळी पद्धत आहे. गावाकडल्या पद्धतीनं पाटवड्या करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. तर त्यानंतर भाजलेलं बाजरीचं पीठ टाकलं आहे, ते पण मसाल्यांमध्ये चांगलं तळून घ्यायचं आहे. या मसाल्याला चांगलं तेल सुटलं की त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. पाणी आपल्या अंदाजाप्रमाणे टाकू शकतो आपण. आपल्याला जसं पाहिजे तसं थिक पातळ पाहिजे त्याप्रमाणे टाकू शकतो. तर मला बाजरीची भाकरी आणि पोळ्या चुरून खायला लागतं, त्यामुळं मी इतका रसा वाढवला आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि कोथिंबीर असली तर कोथिंबीर टाकायची. माझ्याकडं कोथिंबीर नव्हती त्यामुळे मी टाकली नाही. तर आता मी एका ताटामध्ये डाळीचं पीठ घेतलं आहे, ह्या चमच्याने मोजून 1 चमचा. त्याच चमच्याने मोजून गव्हाचं पीठ घेते. तर याची ना आपल्याला पोळी लाटून घ्यायची या पिठाची. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, किंचितशी हळद टाकली, 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे आणि अर्धा चमचा काळा तिखट टाकायचं आहे. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कोरडंच, म्हणजे मसाले सगळीकडे लागले जाते. त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. हे पीठ घट्ट मळायचं आहे म्हणजे आपल्याला पातळ पोळी लाटता आली पाहिजे. तर आमच्या घरात आहे ना ही भाजी सगळ्यांना खूप आवडते, खूप टेस्टी लागते. तुम्ही नक्की एकदा करून बघा. केल्यावर आणि खाल्ल्यावरच समजेल की भाजी कशी लागते. आता आपलं पीठ मळून झालं आहे. एका पोळीचं पीठ मळलं आहे मी आणि आता पोळ्या केल्या ना त्याच पोळपाटावर लाटून घेते आहे. एकदम पातळ लाटायचं आहे. पातळ लाटलं म्हणजे पटकन शिजल्या जातं ते भाजीमध्ये. थोडंसं चिरतं ते, कारण डाळीचं पीठ राहतं ना त्यामध्ये, त्यामुळं चिरतं, त्याला मया राहत नाही एवढी खास, पण टेस्टी खूप लागतं. तर आता माझी पोळी लाटून झाली आहे. पातळ पोळी लाटली मी, तुम्ही बघितलंच. तर मी आता आहे ना उचटणीनेच काप करून घेते. तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही काप तुमच्या आवडीनुसार करू शकता. मी चौकोनीच काप करते आहे, छोटे छोटे. शंकरपाळ्याचे काप केले ना तर खूप छान लागतात ते, म्हणजे ज्याची आवड आहे, ज्याला जसं पाहिजे तसं. मी असे चौकोनीच केले. तर काप करून झाले आता माझे. भाजीला इकडं उकळी यायची वाट बघते आहे. तर उकळी पण छान फुटली आहे. तर मी आता हे टाकून देते आहे, काप केलेले पोळीचे काप जे केले ते टाकून देते आहे. तर आता आपण आहे ना 5 ते 10 मिनटं शिजून घेऊ. जास्त वेळ पण नाही लागत भाजी शिजायला, कमीत कमी 10 मिनटं लागतात. 10 मिनटं झाले आपली भाजी मस्त अशी छान शिजली आहे. कट पण खूप छान आला आहे आणि सुगंध तर खूप छान येतो आहे. तर अशा प्रकारे ना घरात भाजीला काही नसलं ना तर अशी भाजी तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर चला आता आम्ही जेवायला जातो आहे. तर आता माझं सर्व काम आवरलं आहे. मी आहे ना
मी आता आहे ना तूप करायला घेते. माझं 2 दिवसाचं तूप साय साचलेली आहे, तर त्याचं मला तूप करायचं आहे. तर एवढा डबा भरून साय साचली माझी. तर हे बघा, तर आता मी याचं तूप करते आहे. तर त्यासाठी एक मी मोठी परात घेतली आहे. या परातीमध्ये तूप करते आहे. तुम्ही म्हणशाल या परातीत तूप कसं करणार, तर तुम्ही बघा मी कसं तूप करते ते. तर एवढी साय मी परातीमध्ये ओतून घेते. याला रवी पण लागत नाही, रवीची गरज नाही, बीटरची गरज नाही, मिक्सरची नाही, लाईटाची पण गरज नाही. तर आता मी सर्व साय एका ताटामध्ये काढून घेतली आणि एकाच दिशेने ना हाताने असं गोल गोल फिरून घ्यायचं आहे. थोड्या वेळ थोडं सैल जातं, त्यानंतर थोडंसं घट्ट म्हणजे असं जड जातं फिरवायला. तर कमीत कमी 15 ते 20 मिनटं लागतात हे तूप करायला. पण भांडे पण जास्त भरत नाही आणि जास्त राडा पण होत नाही तूप करायचा. कारण तूप करायचं म्हणलं का खूप मोठं टेन्शन येतं, जास्त भांडे भरतात, ते खूप राडा होतो, सगळं आवरायचं असतं. तर याला तसं काहीच नाही आहे. एकदम कमी साहित्य म्हणजे कमी या वेळामध्ये आपलं तूप करून होतं. तर हे बघा आता तुम्ही बघू शकता इथं लोणी साचायला सुरुवात झाली, घट्ट झालं आहे. तर अजून कमीत कमी 5 मिनटं जर असं केलं ना, तर आपलं पूर्ण लोणी वरती येतं. यामध्ये पाण्याचा एक थेंबाचाही वापर केला नाही आहे मी. पाणी तर बिलकुलच टाकायचं नाही आहे, म्हणजे पाण्याची पण बचत होती. तर हे बघा तुम्ही बघू शकतात की लोणी किती छान असं वरती आलं आहे. तर अजून 2 ते 3 मिनटं आपण असंच फिरून घेऊ. हे बघा पूर्ण लोणी झालं आहे आपलं. आता मी ना परत 2 मिनटं फिरून घेते आहे, म्हणजे पूर्ण त्यामधलं जे दूध राहील ना ते सगळं बाहेर येतं. यामध्ये दूध आपण जे साई टाकेल राहते ना त्यामध्ये थोडंफार दूध जातं ना, ते दूध राहतं. तर ते सर्व बाहेर येतं. मी कायम अशाच प्रकारे तूप करीत असते. मला असंच तूप करायला आवडतं. मिक्सर बी भरवत नाही आणि राईचा पण वापर करत नाही. तर हे सगळं दूध आहे, हे बघा मी तुम्हाला पिळून दाखवते. तर तूप केल्यानंतर हे असं पिळूनच घ्यायचं राहतं. हे खाली सगळं दूध आहे. तर अशा प्रकारे मी आता सर्व लोणी ना असंच पिळून घेते. भरपूर असं दूध निघतं आणि हात पण जास्त म्हणजे एकच हात खराब होतो, पण जास्त नाही होत. तर आता हे सर्व लोणी ना असंच पिळून घेते मी. तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मी तूप केलेलं तुम्हाला आवडलं का. तर अशा प्रकारे करून घेते मी तूप. तर आता सर्व तूप करून झालं आहे. एवढं दूध निघालं आहे खाली. त्या दुधामध्ये थोडंफार जे लोणी राहिलेलं आहे ते काढून घेते मी. हे बघा, आणि हे दूध आहे ना हे वाया जाऊन द्यायचं नाही. आपल्या घरी फुल झाडं लावेल राहत्या ना, त्या झाडांना टाकायचं आहे. आणि आपण जे लोणीतलं पाणी पण लोणी जे धुवून टाकतो ना त्याच्यातलं जे पाणी राहतं ना ते पण झाडांना टाकायचं. याने ना झाडांना कॅल्शियम भेटतं. तर हे वाया जाऊन नाही द्यायचं, झाडांना टाकायचं आपल्या. तर या बघा सर्व मी पिळून घेतलं आहे. आता मी 4 पाणी नाही ना लोणी पूर्ण धुवून काढते आणि ते पाणी पण आहे ना ह्याच दुधामध्ये टाकून आणि झाडांना टाकणार आहे. तर हे बघा एवढं दूध म्हणजे अर्धा लिटर दूध निघालं असेल त्यामध्ये. तर आता लोणी धुवून घेते. पूर्ण लोण्यामधलं जेवढं नितळ पाणी ना ते येईपर्यंत आहे ना लोणी धुवून घ्यायचं, म्हणजे लोण्याचा आहे ना वास येत नाही आणि तूप खूप छान होतं. तुम्हाला पूर्ण 4 पाण्याने धुतलेलं दाखवलं आहे मी. तर हे बघा नितळ पाणी येईपर्यंत धुवून घेतलं. आता आपण कढई गॅसवर ठेवू आणि तूप काढवायला सुरुवात करू. तर तूप काढवायला बी ह्या तुपाला जास्त वेळ नाही लागत. कमीत कमी 15 ते 20 मिनटामध्ये तूप कडून होतं. हे बघा तुम्ही बघू शकता. आणि तूप पण इतकं पांढरं शुभ्र तूप आहे. हे म्हशीचं तूप आहे ना त्यामुळं सफेद तूप आहे. तर अशा प्रकारे हे 2 दिवसा अगोदरचं तूप होतं आणि हे आज केलेलं मी ते तूप. तर पूर्ण डबा भरला आहे. तर कसं वाटलं तुम्हाला तूप करेल नक्की सांगा. तर आता संध्याकाळचे 5:30 वाजले. आम्ही विहिरीवरती चाललो आहे मोटरवर वडण्यासाठी. तर तळ्यातली मोटर आम्हाला वरवडायची आहे, ती पाणी मारत नाही त्यामुळं. तर आता आम्ही चौघं चाललो आहे. विराज पप्पा, दीदी आहे आणि मी आहे. तर चला आता तुम्हाला दाखवते आम्ही मोटर कसं ओढतो ते. ओढण्यासाठी लगेच बोलवलं. चालू म्हणलं आम्हाला जोडी. आमची विहीर दाखवतो आता तुम्हाला. नाही उद मांजर नाही. आमच्या विहिरीमध्ये ना उद मांजर आला होता रात्री, पण आता नाही आहे. तरी दाखवते मी तुम्हाला.
किती खोल पाणी आहे ना. अरे मग तेच ना, पाणी खोल गेलं म्हणजे पाणीच नाही राहिलं भाऊ विहिरीला, असं सांगते मी. हे बघ तळ्यावर चाललोय आता आम्ही मोटर ओढण्यासाठी. मी चप्पल काढते बाई, सरकतो इथं. बापरे, हे बघा एवढं पाणी आमच्या तळ्यामध्ये. ती मोटर आहे का? हा, कॅरेट मध्ये ठेवली. ती ओढायची वरती. तिची नळीच निघून आली, काल सोडली मध्ये, लगेच नळी निघून आली. आता कोण जाणार आहे खाली? हा मग पाय. मोटर ओढण्याची आयडिया. ए ते कागद फाटल, कागद फाटल. अरे ते मी धरू लागू का? धरू लागू का मी? आमच्या गावामध्ये कार्यक्रम काय हो मेजर. हा आर्मीत गेला एक मुलगा, त्याच्यासाठी कार्यक्रम आहे इथं गावामध्ये. आर्मी मध्ये जॉईन झाला तो, तर त्याचा कार्यक्रम आहे, त्याचा आवाज येतो इथं. आर्मीचे गाणे लावले ते. आली एकदाची मोटर वरती. नाही नाही, ते असं आबडधोबड आहे ना जास्त. कस काय सटकलं होतं ते? ते नाही ना, वरून येणे बी दाबेल होतं बरं का, म्हणजे आवळेल होतं तारी ना. पण मोटर चालू केली तेव्हा पाणी फेकलं, नंतर आहे ना ते लगेच पाण्यामध्ये प्रेशर नाही. एखाद्या वेळेस नळी चिमली असेल हो, त्यांनी आला असेल. नाही का? एवढंच होतं ते. हा का? तळ्यामध्ये शेवळ पाहिलं का? मी तेच म्हणत, झूम करून दाखवते मी तुम्हाला आमच्या तळ्यात शेवळ किती. दीदी का खाली जाऊन एखाद्या कॅमेरामॅननी ते शेवळ उभं पाय, त्याचा जर का एकदम खाली कॅमेरा टेकून व्हिडिओ काढला तर किती येईल ना. तो भारी येईल बाई. आपण काय गाण होईल? मोबाईलनी कॅमेरा पिशवीला गाण होईल. हात पुसून काय ते ग्रीस लावून पाईप जोडलाय. ए तुझं डोकं बाजूला कर. त्यांच्या नादात असला झालाय पाईप आवळून आता. तिकून ये साक्षी, तू तिकडून. आमचे राम बाबा बी येईल म्हणून मोटर ओढू सोडू लागायला. कुठं नका जाऊ. खरंच ना. त्याला एकदाच सांगितलं एका गोष्टीत मला आनंद होईल का रे. कोणत्या? त्याला सांगितलं मी. पण मग मला बी माहिती होऊ द्या ना. एका गोष्टीत आज आनंद होईल. सामन्याला फार वर्गाला म्हणून टाकलं का रे.
धरा एकदम ताई मी जाईल उलटा डोक्यावर गया हा टोकर घ्या टोकर दिदी टोकर थांब अंगाचा वास आहे भाऊ शेवळ येईल हं? गटर म्हणतो हा मग पहा ना पाण्याला गटर म्हणून राहिले ऐक ना ए भाऊ मी काल काय काम करायचं काय करायचं होतं? ओ असं काय बोला ते हा ना बाई काय हो बाबा राईट सांगितलं त्याने आता मी काय म्हणतो भाऊ तर आता आमची मोटर वर वढून घेतली ती साफ करून घेतली आणि आता खाली सोडून दिली आहे तर पाणी काढण्यासाठी तर आजचा व्हिडिओ एवढाच आज इथंच व्हिडिओचं एंडिंग करते तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि कोणी नवीन असाल चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्वस्त खा आणि मस्त राहा धन्यवाद